श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तुला कोणी फसवलं म्हणून तू कोणाला फसवू नकोस. माझ्या लेकरांनो, या जगात प्रत्येकाला कधी ना कधी फसवणूक अनुभवावी लागते. कुणी शब्दांनी, कुणी विश्वासघाताने, तर कुणी भावनांचा गैरफायदा घेऊन. पण लक्षात ठेव, समोरच्याच्या चुकीमुळे तुझं मन काळवंडू देऊ नकोस. तुला फसवलं गेलं याचा अर्थ असा नाही की तूही तसंच व्हावंस. कारण फसवणूक करणारा क्षणभर जिंकतो, पण सत्यावर चालणारा माणूस आयुष्यभर जिंकतो. मी पाहतो, दुःखातून काही जण कठोर होतात, पण माझे भक्त दुःखातून अधिक पवित्र होतात. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांनी तुझं नशीब ठरवू नये. तू कसा माणूस आहेस हे तुझ्या वागण्यातून दिसू दे. माझ्या लेकरांनो, विश्वास तुटला तरी संस्कार तोडू नकोस. मन दुखावलं तरी मन मोठं ठेव, कारण तू कसा आहेस हे मी पाहतोय. या जगात प्रत्येकाला स्वतःचं म्हणणं मांडायचं असतं. प्रत्येकाला वाटतं की आपणच बरोबर आहोत. पण ऐकून घ्या, खरी मोठी माणसं ती असतात जी आधी समजून घेतात. समजावणं सोपं आहे, शब्द सापडतात, अनुभव सांगता येतो, पण समजून घेण्यासाठी मनात नम्रता हवी. अहंकार बाजूला ठेवावा. दुसऱ्याच्या वेदना, परिस्थिती आणि भावना ओळखायची तयारी ठेवावी लागते. मी तुम्हाला नेहमी सांगतो, वाद जिंकण्यापेक्षा नातं जपणं मोठं असतं. आपण जिंकलो पण समोरच्याचं मन हरवलं तर तो विजय कशाचा? माझ्या लेकरांनो, जिथे समजून घेण्याची भावना असते तिथे राग टिकत नाही. जिथे मन मोठं असतं तिथे गैरसमज टिकत नाहीत. आजपासून एवढंच करा, कुणाला समजावण्याआधी त्याला समजून घ्या. मग बघा तुमचं आयुष्य किती शांत होतं ते. माझ्या लेकरांनो, आजचा काळ पैशाला खूप महत्त्व देतो. ज्याच्याकडे जास्त आहे तो मोठा मानला जातोय. पण लक्षात ठेवा, पैसा फक्त गरजा पूर्ण करतो, मन भरून काढू शकत नाही. ज्याच्या बोलण्यात गोडवा आहे, ज्याच्या वागण्यात नम्रता आहे आणि ज्याच्या मनात कुणाबद्दल वाईट विचार नाहीत, तोच खरा श्रीमंत आहे. अशा माणसाजवळ शांती असते, समाधान असते आणि लोकांचे प्रेम असते. पैसा येतो जातो, पण विचार आयुष्यभर घडवतात. मी तुम्हाला मोठं व्हायचं सांगत नाही, चांगलं व्हायला सांगतो. कोणाच्या दुःखात आधार द्या, कोणाच्या यशात आनंद माना आणि अहंकाराला मनात जागा देऊ नका. माझ्या लेकरांनो, जर तुमचं मन शुद्ध असेल, वागणूक प्रेमाची असेल आणि विचार सकारात्मक असतील तर समजा तुम्ही आधीच श्रीमंत आहात. जीवनातील एक मोठा आनंद म्हणजे अशा गोष्टी करणे जे इतर म्हणतात की तुम्ही करू शकत नाही. जर तुमची ध्येय वास्तववादी असतील तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करता येईल हे कळत नाही. जर तुम्ही पुरेशा लोकांना जे हवे आहे ते मिळवण्यास मदत केली तर तुम्हाला हवे ते साध्य करू शकता. लोक तुम्हाला काय साध्य करतात ते लक्षात ठेवतील, तुम्ही काय साध्य करण्याचे वचन दिले आहे ते नाही. प्रत्येक दिवस यशाचा दिवस बनवण्याचा प्रयत्न करा. काल तुम्ही असे काय केले जे आज लक्षात ठेवण्यासारखे आहे. बहुतेक लोकांना सल्ला नाही तर पुष्टी हवी असते. ज्यांना सल्ल्याची सर्वात जास्त गरज असते त्यांना तो सर्वात कमी आवडतो. अनुभवातून सल्ला मिळाल्याशिवाय सल्ला देऊ नका. आपण सल्ला देऊ शकतो, पण त्यातून फायदा मिळवण्यासाठी शहाणपण देऊ शकत नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.